नमस्कार महाराष्ट्र, मी आकांक्षा जावडेकर. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच धक्कादायक बातमी मुंबईमधून एक मोठी अपडेट समोर येते. मुंबईच्या घाटकोपरमधील अशोकनगर इथल्या गौसिया चाळ परिसरामध्ये डोंगराचा भाग कोसळून 5 जणांचा मृत्यू झालाय. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या घटनेला 7 तास उलटलेले आहेत, तरीही अजूनही बचाव कार्य सुरू आहे. 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची माहिती मिळते. पहाटेच्या सुमारास 2 ते 3 घरांवरती दरड कोसळली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच महापौर रितू तावडे आणि स्थानिक नगरसेवक विजयेंद्र शिंदेंनी घाटकोपरमधील परिस्थितीचा आढावा घेतलाय. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलीस घटनास्थळी असून अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठी युद्धपातळीवरती बचाव कार्य सुरू आहे. अल्ट्रा सेन्सर मशीनद्वारे आणि ड्रोनच्या सहाय्यानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेतला जातोय. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान मृतांच्या वारसांना पालिकेकडून 3 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर घाटकोपर दुर्घटनेतील मृतांचा आकडा हा आता 5 वरती आलेला आहे आणि अजूनही काही जण हे या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं दिसतंय. त्यामुळे बचाव कार्य हे अद्यापही सुरू आहे. आता जवळपास 7 तास झालेले आहेत. साधारणपणे सकाळी 3 ते 4च्या सुमारास ही घटना घडलेली होती. डोंगराचा भाग हा थेट 3 ते 4 घरांवरती कोसळला आणि त्यामुळे या घरामध्ये जे काही नागरिक होते त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. आणि या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांच्याकडून. प्रशांत, 5 जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यांचे मृतदेह देखील बाहेर काढलेले आहेत. अजून साधारणपणे किती जण या ढिगाऱ्याखाली अडकलेत आणि बचाव कार्यासंबंधीचे अपडेट्स? आकांक्षा, दुर्दैवाने 5 नाही तर 6वा मृतदेह देखील बाहेर काढण्यात आलेला आहे. आपण जर समोर बघितलं तर याच ठिकाणी हे पूर्ण कुटुंब जे आहे त्यामध्ये 2 लहान मुलं होती, एक महिला आहे आणि एक पुरुष आहे. तो या ठिकाणी अडकलेला होता आणि तब्बल आता 6 तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे. आणखीनही काही लोक जे आहेत ते या ठिकाणी अडकल्याची माहिती जी आहे ते स्थानिक देत आहेत. त्यामुळे अजून काही वेळ हे बचाव कार्य असंच सुरू राहील. आपण जर बघितलं तर आतापर्यंत या घटनेमध्ये तब्बल 6 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि 6 मृतदेह त्या ठिकाणावरून पुढे जे आहेत ते पुढच्या प्रक्रियेसाठी नेण्यात आलेले आहेत. घटनास्थळी आताही अग्निशमन दल असेल, एनडीआरएफचे जवान जे असतील ते बचाव कार्यामध्ये या ठिकाणी लागलेले आहेत. हा जो चौकोनी भाग दिसतो आहे घराचा, त्या ठिकाणावर हे संपूर्ण कुटुंब जे आहे ते झोपलेलं होतं आणि या झोपेतच त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. आपण वर बघितलं तर तब्बल हा 12 ते 13 फुटाचा असलेला दगड त्यांच्या घरावर कोसळला. हे एक नाही तर अशा प्रकारचे 5 ते 6 घरं या संपूर्ण घटनेमध्ये जे आहे ते बाधित झालेले आहेत. यात जो मोठा दगड दिसतो आहे त्याच्या खाली देखील अजून काही कुटुंब असल्याची माहिती मिळते आहे. 2 मृतदेह या अगोदर काढण्यात आलेले होते, आता 4 मृतदेह काढण्यात आलेले आहे आणि पुढे हे दगड हटवल्यानंतर देखील आणखीन काही मृतदेह या ठिकाणी असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे आता या घटनेमध्ये 6 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचं समोर आलेला आहे आणि ही संख्या आणखीन देखील मोठी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते. आकांक्षा, अगदी प्रशांत, तुम्ही सांगताय त्याप्रमाणे एकाच कुटुंबातल्या या 6 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि साधारणपणे आता तिथे जे अधिकारी आहेत किंवा एनडीआरएफचं पथक आहे त्यांच्याकडून नेमकं काय सांगितलं जातंय? किती वेळ लागू शकतो या बचाव कार्याला? अजून किती जण आतमध्ये आहेत? खरं तर साधारणतः 3:30-4 वाजल्यापासून एनडीआरएफचे जवान आपण जर बघतोय तर अविरत असं या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. अग्निशमन दलाचे जवान तब्बल 4 ते 5 तासापासून या ठिकाणी अविरत असं हे बचाव कार्य करतायत. एनडीआरएफचे जवान बचाव कार्यामध्ये लागलेले आहेत. प्रचंड पाऊस होता, काळोख होता, त्यावेळेसपासून हे बचाव कार्य जे आहे ते एनडीआरएफचे जवान आणि अग्निशमन दलाचं सुरू होतं आणि आता जवळजवळ 6 ते 7 तास उलटलेले आहेत. 6 मृतदेह आतापर्यंत त्यांनी बाहेर काढलेले आहेत. 2 या अगोदर सकाळीच हे मृतदेह नेण्यात आले होते तर 4 आता मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. पुढील काही तास ज्या पद्धतीने आपण बघितलं तर ड्रोनच्या साह्याने असेल, अल्ट्रा सेन्सिटिव्ह मशिनरी आहे त्या साह्याने या मृतदेहांची जी आहे ती ठिकाणं शोधली जात आहेत आणि त्यावर सगळ्यांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्यांचा शोध घेतला जातोय. त्यामुळे परंतु दगडच इतके मोठे आहेत की बचाव कार्य अजून पुढील काही तास जे आहे ते सुरू राहण्याची शक्यता वर्तवली जाते. आकांक्षा,
अगदी प्रशांत, त्यामुळे युद्ध पातळीवरती या बचाव पथकांकडून हे बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. मात्र अद्यापही काही जण हे अडकल्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे नेमके किती जण अडकलेले आहेत हे लवकरच आपल्याला कळेल. मात्र सध्या अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये हे बचाव कार्य सुरू आहे. प्रशांत, खरं तर पावसाची सध्याची स्थिती काय आहे? कारण मगाशी काहीसा पाऊस सुरू झालेला होता, त्यामुळे अडथळा देखील निर्माण झालेला असणार आहे. सध्या पाऊस पडतोय की काय नेमकी स्थिती आहे आणि बचाव कार्यामध्ये काय अडथळे येत आहेत? खरं तर सुदैव आहे या बचाव कार्यामध्ये आता पावसाने पूर्णपणे उसंत घेतलेली आहे आणि आपण जर आजूबाजूला बघितलं तर संपूर्ण हा परिसर जो आहे तिथला पाऊस जो आहे तो पूर्णपणे गेलेला आहे. मात्र बचाव कार्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा आहे तो म्हणजे इथल्या अतिशय अरुंद असलेल्या गल्ल्या, ज्या ठिकाणावरून हे बचाव कार्यासाठी असलेले दगड जे आहेत ते पुढे न्यायचे आहेत. या बचाव कार्यातून काढलेला मलबा बाहेर न्यायचा आहे